नवी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात विनिता बर्फे यांचं पैसे वाटप आंदोलन। बंद करा, बंद करा, अधिकाऱ्यांनो आपली मनमानी बंद करा। महानगरपालिका सामान्य जनतेची, नाही कुणाच्या बापाची, अशी घोषणा देत नवी मुंबई महानगरपालिकेसमोर जनतेला पैसे वाटण्यात आले। महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी मानवाधिकार आयोगाच्या विनिता बर्फे यांच्या नेतृत्वाखाली अनोखं पैसे वाटप आंदोलन झालं। नवी मुंबई क्षेत्रातील सर्व विभागांमध्ये मलनिस्सारण केंद्र, पाणी पुरवठा वाहिन्यांच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार होत आहे। याबाबत सर्व पुरावे आणि 3 वेळा स्मरणपत्र देऊनही अधिकारी झोपेचं सोंग घेतात। जनतेच्या पैशाची उधळपट्टी आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत आंदोलकांनी घोषणाबाजी केली। महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांना पोलिसांनी अडवल्याने काही वेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला। नवी मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराची बँक बनली आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही महानगरपालिकेसमोर पैसे वाटत आहोत। कदाचित यामुळे तरी भ्रष्ट आणि कुंभकर्णावस्थेत असलेल्या महापालिका प्रशासनाला जाग येईल, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल। ज्यावेळेस नार्वेकर साहेब होते तेव्हापासून या विषयाला धरून मी या महानगरपालिकेसोबत फाईट करत होते। खरं जर तर या महानगरपालिकेला मी 3 स्मरणपत्र दिलेलं आहे आणि मी जन आंदोलनाचा इशारा पण दिलेला आहे, तरी ह्या महानगरपालिकेचे अधिकारी एवढे निगरगट्टे झालेले आहेत की त्यांना काहीच घेणं देणं नाही। 8 वॉर्ड आहे त्या महानगरपालिकेला, या 8 वॉर्डमध्ये मलनिस्सारण आणि 8 वॉर्ड पाणी पुरवठ्याचे आहेत आणि ही रिंग सिस्टीम आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचे मनमानी ठेकेदार इथे त्यांनी बसवलेले आहेत, ते कोणत्याही ठेकेदाराला कॅपेबल करत नाही। या रिंग पद्धतीने ही जी ठेकेदारांची पद्धत चालवलेली आहे आणि यामध्ये काय होत आहे माहितीये का की पाचच्या वेळेस 3 कोटीचं टेंडर केलं होतं, यावेळेस 6 कोटीचं टेंडर दिलं। हे कोणते अधिकारी आहेत हे त्यांना शह देत आहेत, हे त्यांना अभय देत आहेत। माझा प्रश्न या महानगरपालिकेला आहे की या ठेकेदार हे तुमच्या घरचे जावई आहेत का? तुम्ही इतर ठेकेदारांना इथे का कॅपेबल करत नाही? आणि तुम्ही ठेकेदारांना एवढं टक्कर बसून घेतलेलं, एवढं निर्भीड झालेले आहेत की त्यांना कशाची भीती वाटत नाही। एवढे सामान्य जनतेचे हाल होत आहेत। एकेका ठेकेदाराच्या खिशामध्ये महिन्याला 50 ते 60 लाख रुपये जातात, तरी ह्या लोकांचं काम दिसून येत नाही। आमच्या सामान्य जनतेचा हाच प्रश्न आहे की तुम्ही साफसफाई कामगारांना पगारामध्ये वाढ करत नाही, त्यांना समान काम समान वेतन देत नाही, गरिबाच्या पगारामध्ये वाढ करत नाही आणि हे ठेकेदार लोकांना तुम्ही पाळून ठेवलेलं आहे, कारण तुमचं 18% कमिशन त्याच्यामध्ये ठरलेलं आहे आणि हे भ्रष्ट आहे। हा भ्रष्टाचार आम्ही नेहमी उघडकीस आणलेला आहे। आयुक्तांना सुद्धा मी या संदर्भात सविस्तर सांगितलेलं आहे, आयुक्तांना सुद्धा कानाडोळा केलेला आहे। इथल्या प्रत्येक अधिकारी यांची साखळी आहे, हे सगळ्या भ्रष्टांनी बरबटलेलं आहे। यांचा भ्रष्टाचार आम्ही सामान्य जनता उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही। यांचा निषेध म्हणून मी आज सामान्य जनतेला पैसे वाटणार आहे आणि हा पैशाचा त्यांच्यापासून हा खेळ आहे। या महानगरपालिकेमध्ये खूप पैसा झालेला आहे। सामान्य जनतेला सांगतं या आणि लुटा, या महानगरपालिकेमध्ये भरपूर पैसा आहे। हा पैसा सामान्य जनतेच्या खिशातला जातोय, टॅक्सच्या माध्यमातून लोकांचा पैसा याच्यामध्ये जात आहे। त्यामुळे या सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करते। निषेध या महानगरपालिका